हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. आज मी कुठे आले आहे? संध्याकाळच्या कामावरती. आणि तिथे आज काही नाही आहे खास. तिथे आज कडक पुरी करायची. कडक पुरी सुखा नाश्त्याची कडक पुरी करायची आहे. आज त्यांचं जेवण बाहेर आहे, कुठे फिरायला गेले ते लोक. तर जेवण वगैरे काही नाही करायचं आहे. तुम्हाला हे मैद्याचं पीठ आहे, त्याची सांगितले कडक पुरी करायला. त्यांना नाश्त्याची पुरी म्हणजे ती 8-10 दिवस चालत राहील. त्यांना स्वयंपाक काही नाही आहे. आणि आत्ताच ते लोक गेले ते बाहेर, 8 वाजले ते. तर मग मला सांगून गेले. तर मग काय नाही, मग आजचा मेनू इथे कडक पुरीचा आहे. तर मी आता बनवते, नंतर दाखवील आता. आणि मला पण आज पुढचं काम नाही आहे, सगळं आरामातच काम आहे आज. कारण पुढचं काम मी आज सकाळीच केलं. बस मी आता पुरीसाठी जरा पीठ मळते. आणि त्या पिठामध्ये ना मी हे टाकते, याला काय बोलतात ना ते, मी ना हे पीठ बंद करते. मी हे काळी मिरी आणि जिरा हे मी वाटून ठेवले. काळी मिरी आणि जिरा पावडर करून ठेवले मी हे पुरीमध्ये टाकते. म्हणजे टेस्ट छान येते पुरीची. आणि आज मैद्याचंच पुरी करणार आहे. थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करणार आहे, कारण ते लोकांनी सांगितले मला मैद्याचंच करायला. आणि थोडंसंच गव्हाचं पीठ त्यांना आवडतं कडक पुरीला. मग फ्रेंड्स, कसं गेलं तुमचं? कसं चाललं आहे? माझं चाललं आहे आपलं, तुमचं चाललं आहे कामधंदा. बस मी पुरीचं पीठ तयार करते. त्याच्यामध्ये खूप सारं मोहन टाकावं लागतं. मी घीचं मोहन टाकते, म्हणजे छान लागतं जास्त वेळा. मी तेलात जास्त मोहन नाही टाकत, तेलामध्ये फ्राय करीन, फक्त घीचं मोहन टाकेन. पुरीचं पीठ आहे, थोडंसं गव्हाचं टाकायचं आहे म्हणून जरा. हे मैद्याचंच पीठ आहे. थोडं मीठ टाकते चवीनुसार. आणि थोडं तूप पण टाकते. तुपाचं मोहन चांगलं लागतं पुरीला, टेस्टी लागते. आणि मी थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करते, फक्त मैद्याचे मी करत नाही, सांगितलं ना. कारण ते इतकं चांगलं नाही लागत, म्हणजे असं हेल्दी पण नाही. बॉडीला काय लागणार सगळं मैदा. तर बस मी हे सगळं एकत्र केले. मोहन टाकला, मीठ टाकलं, ती पावडर टाकली, सगळं एकत्र करून घेतले. आता याचं ना मी कडक पीठ मळणार, जास्त नरम पीठ नाही, कडक पीठ मळणार. आणि मोहन टाकल्यानंतर जरासं असं मसळून घेते, म्हणजे हे पीठ सर्विंगकडं लागेल, सर्वीकडे मस्तपैकी राहील. मग हे चांगलं चोळून घेते तुपामध्ये. बस. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी आता करते. एका हाताने चालले मध्ये काम बनवायचं. मी आता पीठ मळते, नंतर परत बात करीन. ओके, बाय बाय.